थोडा बेस कमी करा. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. यावी नासता अनिक पै साधन यावी नासता अनिक पै साधन वाहातसे आन विठोबाची. न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. शहाणा तो धनी घेतो येते. न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पानिम मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदै धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवाचिया. स्वर देऊच नका तुम्ही, कारण तुमच्या स्वरामुळे हे बिघडतं आणि ह्याच्यामुळे पुन्हा मी बिघडतोय. नुसतं वाजवा फक्त भजन सुरू झाल्यावर. आणि तुम्ही एकच स्वर द्या फक्त काळी एकचा, तेवढाच वाजू नका. भजन करताना वाजवा, पण मध्ये नुसता तुमच्या स्वरावरती कीर्तन करतो. विठ्ठल 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 नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी बेस कमी करावं त्याचा. या हनुमंतरायाच्या जन्मोत्सवाच्या माध्यमातून तथा दुर्गा माता भगवती अंबिका मातेच्या उत्सवाच्या निमित्तानं आयोजित केला गेलेला हा
श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं सप्ताह कमिटी, समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व देणगीदार, गावातली कारभारी मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ, वयोवृद्ध, तपवृद्ध, ज्ञानवृद्ध, महिला मंडळी सर्वांच्या वतीनं, गावातल्या गाव चालवणाऱ्या मंडळीच्या वतीनं माझ्याकडं आमचे परमस्नेही, परम आदरणीय, हरिभक्ती परायण, परमपूज्य दत्तात्रय महाराज कुरुंदेकर, त्याच पद्धतीनं रामरावजी महाराज मानकरी दळवी, त्याच पद्धतीनं पांडेसर आणि मस्केसर यांच्या माध्यमातून माझ्याकडं ही सेवा सुपूर्द करण्यात आलेली आहे. भगवान परमात्मा मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे यथामती यथावकाश या अभंगावरती विवेचन मांडण्याचा प्रयत्न करतो. अभंग सर्वांच्या परिचयाचा पाठातला आणि हरिपाठ झाल्याच्या नंतर गुरुपरंपरेमध्ये म्हटला जाणारा रोजचा हा अभंग आहे. आणि त्या अभंगामध्ये आमच्या जगद्गुरु तुकोबरायनं महाराष्ट्राला नामसंकीर्तन ही सोपी साधना भगवान परमात्म्यापर्यंत नेऊन पोहोचती करणारी दिलेली आहे. विठ्ठल सभा सकळ साधू संतांची, महामुनी विरक्त्यांची, पंडित पाठक ज्ञानी यांची या सकळा ते विनवनी, करा विठ्ठल स्मरण नाम रूपे अनुसंधान. सर्व माता भगिनी, श्रोतृवर्ग, अधिकार संपन्न टाळकरी वृंद, गायक वादक सर्वांच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो. उपस्थित असलेल्या परमार्थातल्या जाणकार मंडळींच्या, महाराज मंडळींच्या पायावरती सहस्त्रशः प्रणाम करतो. आणि वाह्यात व्यर्थ, अनृत, खोटं, करणा पाठव दोषानं युक्त असलेलं भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा निर्माण करणारं, चुकवणारं, भागवणारं शक्यतो बोलणार नाही. आणि तुमच्या जन्मातला वेळ व्यर्थ घालवणार नाही. आणि माझ्याही जीवनामध्ये माझ्या वाचेला सिनवटा होईल असं अभंगाच्या पदापदाच्या व्यतिरिक्त बोलणार नाही. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा 11वं वर्ष आहे. पुढच्या वर्षाला एक तप म्हणजे 12वं वर्ष होत आहे. आणि गावातल्या मंडळीनं सस्नेह आणि आदरानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे. गावकऱ्याचं या ठिकाणी कौतुक करतो, धन्यवाद देतो. आणि बाकीचं बोलण्यापेक्षा पदापदाचं व्याख्यान करण्याकरता उपलब्ध होतो. या अभंगामध्ये आमच्या जगद्गुरु तुकोबरायनं महाराष्ट्राला एक सुंदर अशी देणगी दिलेली आहे. आणि ती देणगी म्हणजे जगाच्या पाठीवर 2000 धर्म आहेत, पण एकाही धर्मामध्ये एवढं सोपं साधन सांगितलेलं नाही. सोप्यातलं सोपं, सोप्यातलं सोपं आम्हाला आमच्या जगद्गुरु तुकोबरायनं हे साधन दिलेलं आहे की त्या साधनाच्या मुळे भगवान परमात्म्यापर्यंत आम्ही पोहोचू शकतो. विठ्ठल विठ्ठल. आणि ते सोपं साधन म्हणजे नामसंकीर्तन आहे. कारण मी आपल्याला चिंतनीय बाब सांगतो. भगवंताचं नाव घेतल्याच्या नंतर भगवान परमात्मा अत्यंत खुश होतो. तुम्हाला मी व्यावहारिक दृष्टांत सांगतो. आमच्या माता भगिनींनी नवऱ्याची किती बी सेवा केली आणि किती बी जरी नवऱ्याच्या पुढं केलं तरी सुद्धा नवरा जेवढा खुश होत नाही. पण उखाणा घालून मेळ्यामध्ये संक्रांतीच्या टाइमला, लग्नाच्या टाइमला उखाणा घालून नेरी रुखवताच्या टाइमला नवऱ्याचं नाव घेतलं की नवरा शर्ट फाटूस तर खुश होत असतो. नवऱ्याला खुश करण्याकरता तिनं त्याचं नाव घ्यावं. पण तुम्हाला जाता जाता सांगतो, ते बी कुणी आग्रह केला तर नाव घ्यावं, नाही तर विनाकारण नाव घेऊ नये.
आता सुशिक्षित मंडळीमध्ये नवऱ्याला आवजावत बोललं जात नाहीच नाही, पण सुशिक्षित मंडळीनं आता नवऱ्याला आरतुर बोललं जातं. कारण ही जुन्या काळातली लोक आवजावं बोलायची वेड्यासारखी लोक होते महाराज. आता शिकलेले सवरलेले लोक कमी शिकेलेले नाहीत, खूप शिकेलेले असल्यामुळं हो ते असं नवऱ्याला आरतुर बोलतात महाराज. फारच आदर वाटतो महाराज आणि सख्यत्व वाटतं, असं प्रेम वाटतं. कारण सुशिक्षित मंडळी आणि बुद्धिमान मंडळी शाळा खूप शिकलेली असल्यामुळं खूप शाळा करता येते त्यांना बरं का. अशा पद्धतीची मस्त पैकी हो, कारण जुन्या लोकांचा अडाणीपणा होता, आता शिकल्या सवरलेल्या लोकांचा शहाणपणा आहे, सुधारितपणा आहे. पूर्वीच्या काळातली येडे लोक नाकामध्ये शेंबूड जर आला तर फेकून द्यायचे हो. ते काय फेकून देण्यासारखी गोष्ट आहे का महाराज? ते बी पुन्हा अजून इकडून 3 बोटन इकडून अंगठा असं धरून हो त्याच्यामध्ये महात नसलेला असा फडकन भिंतीवर फेकून द्यायचे, टाकून द्यायचे. पण आताचे सुशिक्षित लोक खिशामध्ये ठेवतात हो. किती चांगली गोष्ट आहे महाराज. आताचे शिकल्या सवरलेले लोक खिशामध्ये शेंबूड ठेवतात हो. आणि कधी कधी खिशात ठेवलेला शेंबूड जर वाळून गेल्याच्या नंतर दात जर सळसळ करायला लागले तर त्याला घासण्याकरता तो रुमाल उपयुक्त येतो महाराज. आणि त्याला खूप सुंदर तऱ्हेची चव बी येते. आणि तो काय कमी पैशानं विकतो का? तोळ्यावर विकणारी गोष्ट आहे महाराज ती. अशी गोष्ट आहे. म्हणून सुशिक्षित मंडळी काही काही गोष्टी जतन करून ठेवतात. त्यांच्या वागण्याचा मला अभिमान वाटतो की मी हो सुधारित राष्ट्रामध्ये, सुधारित प्रांतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. आणि आपल्या इकडं किती लोक शिकलेले आहेत त्याचा मला अभिमान वाटतो. आणि वाटतं कधी कधी मरावन त्यांच्या पोटी जन्माला यावं हो. पण ते बी असं होण्याच्या बेतातले पाहिजेत, नाही तर ते 80 वर्षाचे सुशिक्षित त्यांना काय व्हायचं नाही, माझं मरण वायाला जायचं, असं होऊ नये महाराज. म्हणून मला अभिमान वाटतो. विठ्ठल विठ्ठल पूर्वीच्या काळातले येडे लोक घरी खायचे महाराज आणि सकाळी लांब जायचे 1 किलोमीटर. इतक्या लांब पाय दुखवायला काय जायची गरज आहे हो. आताचे शिकलेले माणसं महाराज हो पहिले घरी खायचे आणि बाहेर जायचे. आता बाहेर खातेत आणि घरात कार्यक्रम करतात महाराज हो. घरात कार्यक्रम करतात. किती चांगली गोष्ट आहे. टाकाऊ वस्तू सुद्धा टाकून देत नाही तर उपयोगाला येतात महाराज त्या हो. आणि हो काय सांगावं, खूप छान छान प्रकारचं वागणं आहे महाराज. पूर्वीच्या काळामध्ये लोक ठिगळावर ठिगळं लावून राहायचे हो. ठिगळावर ठिगळं लावून राहायचे हो. जर ठिगळ फाटलं तर बायकोला सांगायचे अगं याच्यावर ठिगळ दे. त्यावेळेस तिनं सांगायचं की अहो त्याला सुईसुद्धा आता हो जीर्ण झाल्यामुळं सुईसुद्धा उचकून वरी येते. आता कसं ठिगळ देऊ? अगं दुसऱ्या रंगाचं दे पण ठिगळ दे. आणि ठिगळ देऊन माणसं अंग झाकून राहायचे बघा. इज्जत आबरू चव्हाट्यावर नेत नव्हते, अंग झाकून राहायचे. पण आता शिकल्या सवरलेले माणसं महाराज घरामध्ये 50-50 ड्रेस असते तरी अर्धाले अंग उघडेच असतात महाराज हो. यालाच तर आपल्या देशाची सुधारणा म्हणायचं महाराज, प्रगती म्हणायचं. आणि ही प्रगती आपल्या डोळ्यानं पाहतो ते आपले डोळे शांत झाल्यासारखे वाटतात हो. म्हणून चांगली पॅन्ट 1000 रुपयाला आहे आणि फाटलेली पॅन्ट 2000ला आहे महाराज. म्हणजे आबरू सुद्धा चव्हाट्यावर घालवायची असेल तर त्याला पैसे जास्त लागतात महाराज. म्हणून आबरू दाखवण्यासुद्धा पैसेच लागतात. पूर्वीच्या काळामध्ये महाराज हो सासूचा दाब सुनावरती पडायचा. कारण सून वयानं लहान असायची आणि सासू वयानं मोठी असायची. म्हणून सुनाचा दाब सासूवरती पडायचा. आता तसं राहिलेलं नाही. आता सून आलेली असती ताकदीच्या रगीत आणि सासू गेलेली असती पांघरायच्या रगीत. रगीत अशा दोघीकडे बी येतात, पण एकीकडं पांघरायची आणि एकीकडं ताकदीची. त्याच्यामुळं सुधारणा झाली महाराज. म्हणून आता नवऱ्याला आरतुर बोललं जातं. माझा भगवान परमात्मा कोणत्या साधनानं, यज्ञानं, यागानं, तीर्थानं, यात्रेनं, कोणत्याच साधनानं, योगानं, कोणत्या साधनानं जितका प्रसन्न होत नाही
तितका नावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. हो, भगवान परमात्म्याचं नाव घेतलं की परमात्मा अत्यंत खुश होतो महाराज. म्हणून माझ्या वारकरी संप्रदायानं भगवान परमात्म्याच्या नामाचा जप हा सोपी साधना महाराष्ट्राला दिली. विठ्ठल विठ्ठल सोपे वर्म आमा सोपे वर्म आम्हा सांगितले संती, सांगितले संती. सोपे वर्म आम्हा, सोपे वर्म आम्हा, सोपे वर्म आम्हा, सांगितले संती, सांगितले सोपे वर्म सांगितले संती आणि टाळ दिंडी हाती घेऊनी नाच. विठ्ठल विठ्ठल भक्तीचं वर्म सांगितलं महाराज. म्हणून महाराष्ट्रातली भक्ती आगळी वेगळी आहे. ती तुम्हाला कोणत्याच प्रांतामध्ये गेल्यानंतर सापडणार नाही. इतकी सोपी भक्ती आम्हाला साधू संतांनी सांगितली महाराज. काही कष्ट करण्याची गरज नाही राजा, काहीच कष्ट नाहीत. नामस्मरण करण्याकरता कष्ट लागत नाहीत. हो हो, काय कष्ट येतं म्हणून महाराजांनी सांगितलं न लगती सायास. काही कष्ट नाहीत महाराज. येथे काही कष्ट न लागती, काही कष्ट नाहीत महाराज. नामस्मरण करण्याकरता काय कष्ट येतं. अहो तुम्हाला सांगतो, जिभेला तरी काहीतरी नामस्मरणाचा घोष जर केला तर जिभेचं तरी कॅलरीज कमी होतं थोडंफार. म्हणून जीभ तरी टाळ्याला लावावं लागते. पण नामस्मरण करण्याच्या 3 पद्धती येतात. एक, जिभेनं नामस्मरण केलं जातं त्याला घोष म्हणतात. हो, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. ऐकणी त्याला घोष म्हणतात. म्हणजे तो वैखरी वाणीनं केला जातो तो घोष. म्हणून सामुदायिकरित्या आपण जो पुंडलिका वरदेचा करतो तो घोष आहे. विठ्ठल विठ्ठल विठोबा रखुमाई हे भजन केलं जातं तो हा घोष आहे. म्हणून हरिनाम गरजता, हो ढग गरजल्यासारखं गरजणं म्हणजे त्याला घोष म्हणतात. त्यानंतर वाचेला बिलकुल जिभेला तकलीफ न देता, हो नुसतं हो एवढं जरी म्हणलं तरी ते नामस्मरण असतं. त्याला स्मरण म्हणायचं, त्याला नामस्मरण म्हणायचं.
आणि मनातली मनात डोळे झाकून केलं जातं ते चिंतन असतं. म्हणून घोष, स्मरण आणि चिंतन. म्हणून चिंतने चिंतने तद्रुपता. चिंतन करायला आणि स्मरण करायला ते सुद्धा जिभेला बोलल्यानंतर कॅलरीज कमी होतं विज्ञानाच्या दृष्टिकोनातून. पण नामस्मरण करण्याकरता, स्मरण करण्याकरता, चिंतन करण्याकरता कॅलरी सुद्धा खर्च होत नाहीत. म्हणून कष्ट लागत नाही. बिना कष्टाचं आणि पुन्हा फुकट. हो, नामस्मरण करण्याकरता खर्च लागत नाही. हो, पैसे लागत नाहीत. पैसा न लागे, रुपया न लागे, पैसा न लागे, रुपया न लागे, पैसा न लागे, रुपया न लागे, पैसा न लागे, रुपया न दत्ता महाराज पाठीशी असल्यावर काय घोटाळा आहे का महाराज? बरं, त्यातले त्यात नुसते ते दत्ता महाराज नाहीत तर आमचे जावईत महाराज. आता एवढे निबर जावई असल्यावर सासऱ्याला भ्यायचं काही कारणच नाही महाराज. हो, म्हणून हो, दत्ता महाराजांनी प्रमाण दिलं, न लगे पैसा न पैसा न लगे, न लगे रुपया न लगे, रुपया न लगे, काही लागत नाही महाराज. देव घ्या फुका, 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 देव घ्या फुका. रुका माल काही न लगे, रुका न लगे रुका मोल काही, न लगे रुका मोल काही, न लगे रुका मोल काही, न लगे रुका मोल काही. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही, न लगे रुका मोल काही, न लगे रुका मोल काही. देव घ्या फुका, न लगे रुका मूल काही, काही लागत नाही महाराज. हो, मला असं वाटतं ते आपल्याकडचं नाहीये, परंतु ते गाणं आहे. पण आता माझी परंपरा गाणं गाण्याची नाही महाराज. दुसरे महाराज असते तर त्यांनी लावणी सुद्धा गायली असते. परंतु मला म्हणता येत नाही, कारण जुन्या काळातले आम्ही लोक असल्यामुळं आम्हाला एवढा उपमर्द करता येत नाही. हो, नाही खरचली कवडी दमडी, नाही खरचला दाम, बाई मी विकत घेतला श्याम. अशा पद्धतीनं काही खर्च लागत नाही राजा. हो हो, फुकट आहे. स्वर दे तुम्ही, स्वराला ढिलं पडूच नका, कारण तुमच्या एकुलता एक मुलावरच सगळा संसार आहे. हां, कारण हे पांगळ झालेलं असल्यामुळं हे तुमच्या एकट्यावर आहे. कारण तुम्ही एकटे जर समजा तुम्ही बंद पडले ना, हे घोटाळा होतो. कारण कीर्तनकार नावाचं मड आपण होऊन मसनवाट्यात जात नसतं. कारण हे टाळकरी म्हणजे ते खांदेकरी येतात, असे खांदेकरी. कीर्तनकार नावाच्या मड्याचे हे खांदेकरी येतात. हो, आणि हे शिकाळीवाले येतात. पण ते शिकाळीवाले जरा थोडंसं नाही जमलं.
हो ते शिकाळीवाले तर तुम्ही पाठीमागून वारा घालणार. हुंदका हाणायचा एक ढिलच नाही पडायचं, पदर हानीतच राहायचं सारं. हो एक हुंदका हाणायचा हो की पदर हाणायचा, ढील नाही पडायचं. हो कारण तुमच्यावर सगळं अवलंबून आहे. विठ्ठल इथं या, इथं जरा जवळ या. कारण पेटी ह्या जवळ, कारण मड्याची ना असो फुकटची गोष्ट आहे महाराज. आणि तुकोबारायनं महाराष्ट्राला ही फुकटची गोष्ट का सांगितली, त्याचं कारण आहे तुकोबारायला माहिती होतं की महाराष्ट्रात फुकटे लोक जास्त आहेत म्हणून, आणि महाराष्ट्राला फुकटाच्या गोष्टी फार आवडतात महाराज. म्हणून आपल्या लोकांना जागिऱ्या जाऊ दिल्या पण फुगिऱ्या जाऊ दिल्या नाहीत. कारण 500 रुपयाची योजना जर असेल ना फुकटाची, तर पठ्ठे आपले 5000 घालवीत येतं. पण 500 रुपयाची फुकटाची योजना राबवणारच महाराज. हो म्हणून इतके पाणीदार लोक आहेत आपले, काय सांगायचं. 1 एकर गेलं तरी हरकत नाही, पण जोकर जाऊ देत नाही. आता याच्यात काही जोकरवाले असले तर ते म्हणतील महाराज तर आपल्याच गटाचे दिसते, बोलवा सकाळी डावाला. असं होऊ नये महाराज. हो तात्पर्य सांगण्याचं काय आहे की फुकटची गोष्ट सगळ्याला आवडते, म्हणून त्याच्याकरता जगद्गुरु तुकोबारायनं अरे शासनाला आत्ताशी कळालंय फुकट द्यावं लागतं म्हणून, पण आमच्या तुकोबारायला वारकरी संप्रदायाला महाराज 700-750 वर्षापूर्वी फुकट देण्याची आम्हाला इच्छा निर्माण झाली. काय केलं ज्ञानेश्वर महाराजांनी? ज्ञानेश्वरीच्या मोबदल्यामध्ये महाराष्ट्राकडून काही वसुली केली का महाराज? आमच्या नाथबाबांनी भागवत आणि गाथा लिहिला, नामदेवरायनं गाथा लिहिला. काय केलं महाराज? त्यांचा आपण हप्ता भरला का? हो तुकोबारायनं आमच्यासाठी अट्टहासानं बापानं इस्टेट जमा केली राजा हो, खडे माती खाऊन. हो पण मुलाला त्याचे उपकार सुद्धा नाही, तर एका बाटलीवर 1 एकर लिहून देणारे पठ्ठे येत. म्हणून तुकोबारायनं ज्ञानेश्वर महाराजांना हा महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय उभा केला राजा हो. फुकट फुकट काहीच न घेता त्यांनी ते बी लाट्या काट्या खाऊन दिला महाराज. ऐका नाही, लाट्या काट्या खाऊन ज्ञानेश्वर महाराजाच्या लोकांनी तोंडात तडातड मारली. ज्ञानेश्वर महाराजाच्या माता पित्याचा बळी गेला. खोटं सांगत नाही मी. ज्ञानेश्वर महाराजाच्या मायबापाच्या हो रक्तामासावरती हे कीर्तन उभं आहे महाराज. त्यांच्या रक्तामासावरती त्यांचं बलिदान गेलं ज्ञानेश्वर महाराजाच्या माता पित्याचं. हो तुकाराम महाराजाला काट्याच्या काठीनं मारलं राजा हो. नाथबाबाला 108 वेळा अंगावर थुकले लोक, तरी सुद्धा त्यांनी वाईट मानलं नाही. कारण का तर तुम्हाला सांगतो, जरी किती बी अपमान केला तरी मायबाप ज्यावेळेस लेकरासाठी इस्टेट खडी माती करून तयार करतात, त्या टाइमला भाऊबंदाचे लोक तकलीफ देतात महाराज. पण लेकराच्या प्रेमासाठी महाराज उपवास पारणे राखीला दारवंटा आणि केला भोगवटा. आमच्यासाठी महाराज म्हणून बापानं मिळवलेली इस्टेट लेकरासाठी फुकट असते महाराज, फुकट. माझ्या तुकोबारायनं सांगितलंय महाराज. काय सांगितलं? बाप करी जोडी, बाप करी जोडी, लेकराची ओढी, बाप करी
वागवली जोडी लेकराची ओढी आणि आपुली कुरवंडी नाही करवंडी. करवंडी म्हणजे पोटाची खोबण आणि वागवणी नाही वाळवणी म्हणजे पोट पाटीला गेलेलं असतं बापाचं. महाराज अन्न न खाता म्हणून तुकोबरायांनी सांगितलं हो आपुली करवंडी वाळवणी. वाळून घालतो पोटाला, कधी कधी अन्न खात नाही महाराज. आणि एवढं करून लेकरासाठी खडे माती खाऊन बाप इस्टेट जमा करतो. पण मुलाला त्याची किंमत वाटत नाही. तसं महाराष्ट्रामध्ये माझ्या साधू संतांनी खडे माती खाऊन बापासारखी इस्टेट आमच्यासाठी जमा केली महाराज. म्हणून आम्हाला किंमत नाही. आणि तुकोबरांनी सांगितलं एकाएकी केला मिराशीचा धनी. बाप प्राण जातो महाराज बापाचा आजकी देतो मुलाच्या मांडीवरती आणि सगळ्या मिळवलेल्या इस्टेटीचा मालक करतो. म्हणून एकाएकी केला मिराशीचा धनी. मिळवलेल्या इस्टेटीचा मालक करतो, धनी करतो धनी. एकाएकी केला मिराशीचा धनी आणि कडिये वागवणी भार खांदी. म्हणून कड्यावरती वागवतो. कड्यावरती आणि खांद्यावरती दोन गोष्टी आहेत महाराज. कड्यावरती वागवत असताना लेकराला काळजी वाटत नाही, कारण बापानं कडेवर धरलेलं असतं, त्याला मिठी मारलेली असते. म्हणून लेकराला कुठं धरायची गरज नाही. कडेवर घेतलं की लेकराला आवळून धरतो. आणि खांद्यावरती घेतल्याच्या नंतर महाराज लेकरांनी त्याला धरायचं असतं. खांद्यावर धरल्यानंतर बाप धरीत नाही, लेकरांनी बापाला धरायचं असतं. आणि याच्यात सगळ्यात गोष्ट सांगतो, ज्यावेळेस कमी उंची असेल आणि ज्यावेळेस कमी त्याचं लांबपर्यंत दिसत नसेल त्यावेळेस बापाच्या खांदीवरती लेकरू बसल्यानंतर अचानक एकदाच उंच लांबपर्यंत दिसतं. म्हणून मी जाता जाता एकच गोष्ट सांगतो, जगाच्या पाठीवर तुम्ही पुढे गेल्याच्या नंतर तुमच्या सख्या भावाला सुद्धा आवडत नाही महाराज तुम्ही पुढे गेलेल्याचं. परंतु जगाच्या पाठीवर तुम्ही पुढे गेल्याच्या नंतर सगळ्यात आनंद कुणाला वाटत असेल तर बापाला आनंद वाटतो. बापाचं काळीज भरून येतं की माझं लेकरू मोठं झालं आणि कशाची अपेक्षा नाही. हो पगार मिळावा याची अपेक्षा नाही. म्हणून माझे संत हो तुम्ही संत माय बाप कृपावंत. 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 आय मी पतित कीर्तिवान. आय मी पतित कीर्तिवान. तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. छातीवरती हात ठेवून बाप मोठेपणानं सांगत असतो महाराज. तसं आमच्या साधू संतांनी महाराष्ट्रासाठी खडे माती खाल्लेत राजा. हे आंध्र प्रदेशात नाही, हे उत्तर प्रदेशात नाही, हे बिहार बंगालमध्ये नाही, हे ओरिसामध्ये नाही, हे कर्नाटकात नाही, हे फक्त महाराष्ट्रात आहे. म्हणून कथा कीर्तन आणि नामस्मरण ही गोष्ट फक्त महाराष्ट्रात आहे महाराज. म्हणून आम्हाला सोपं सांगितलं, सोपं करून ठेवलं. काही करण्याची गरज नाही, नुसतं नामस्मरण करावं. म्हणून नामसंकीर्तन साधन पै सोपे. साधन पुष्कळ आहेत पण सोपे साधन नाही. पंढरपूरला जाण्याकरता साधन हेलिकॉप्टरनं बी जाता येतं, बसनी बी जाता येतं, रेल्वेनं बी जाता येतं, त्याच पद्धतीनं फोर व्हीलर गाडीवर जाता येतं, त्याच पद्धतीनं मोटरसायकलवर जाता येतं, त्याच पद्धतीनं सायकलवर जाता येतं, त्याच पद्धतीनं बैलगाडीनं जाता येतं. पण हे आयपतीप्रमाणे साधन आहे. हेलिकॉप्टरमध्ये बसून जाण्याकरता
हो पैशाचं आर्थिक बळ लागतं त्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये बसून जातो. कुणालाही हेलिकॉप्टरमध्ये बसून जाता येत नाही. एसटी बसला आणि हो रेल्वेला पैसे लागतात, विदाऊट तिकीट जाता येत नाही महाराज. हो आणि फोर व्हीलर गाडीला तर बसपेक्षा स्वतंत्र पैसे लागतात. मोटरसायकल सायकलला मेहनत लागते. पण सर्वसमावेशक जर कोणतं साधन असेल तर पायी तीर्थयात्रेला पंढरपूरला जाणं हे सर्वसमावेशक आहे. म्हणून सगळ्याला करता येण्यासारखं साधन म्हणून पायानं तीर्थयात्रा कराव्यात. जोवरी सकळ सिद्ध आहे हात चाला वया पाये तव तू आपुले स्वहित लाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर नाही महाराज. होय होय वार करी होय होय वार करी होय होय वार करी होय होय वार करी पाय 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 रे पंढरी पाय पाय पंढरी पाय पाय रे पंढरी पाय पाय होय होय वार करी पाय पाय रे पंढरी पाय वारकरी होऊन जा महाराज आणि पायी पायी जा. बघा किती फुकटच आहे. तुम्ही फक्त अंगावरचा ड्रेस घ्या आणि निघा पंढरपूरला. तुम्हाला खायला बी देतात लोक, आजारी पडलं तरी औषध बी देतात लोक. हो तुम्हाला अंतरायला देतात, पांघरायला बी देतात. हो नवे नवे खोटं नाही सांगत महाराज. तुम्हाला तिकडून येताना खिशेभर पैसे बी देते. एवढं जगाच्या पाठीवर 2000 धर्म येतं. कोणत्याही धर्माचं एवढं सोपं साधन सांगा, मी त्यांच्याकडे साल घालीन महाराज. हो एवढं सोपं साधन कोणतंच नाही. म्हणून वारकरी संप्रदायात 3 साधनं फार सोपे येतं आणि फुकटचे येतं. संताचे आणि एकमेकाच्या पाय पडणं सोपी गोष्ट आहे, फुकटची. नामस्मरण घेणं फुकटची आणि वारी करणं फुकटची. या 3 गोष्टी फुकटच्या आहेत महाराज. त्याला गरजच लागत नाही, कारण साधनाची नाही आटाआटी. आमच्याकडं साधनाची आटाआटी नाही. हो कुणाला काहीच येत नसल. काही लोक म्हणते महाराज पायात तरी बळ लागतं का नाही. पंढरपूरला जायचं म्हणलं तर पायात बळ लागतं का नाही. टाळी वाजवायचं फुकटचं साधन आहे ना महाराज. काय खर्च वाजतो टाळी वाजवायला, फुकटचं साधन आहे. हो तुम्ही म्हणताल मग पंढरपूरला जायला हो पायात बळ पाहिजे. अरे नसलं तरी चालतं, फक्त धैर्य पाहिजे. आणि त्याच्यासाठी एकच दृष्टांत सांगतो. कुर्मदासानं बिना पायाची वारी केली. हो कुर्मदासानं हो पैठणला भानुदास महाराजाचं कीर्तन चालू होतं आणि कीर्तनाला ते हातही नसलेलं लेकरून पाय बी नसलेलं लेकरू कीर्तनाला यायचं. कसं यायचं तर आईच्या पाठीवर बसून यायचं. पण त्याचं वजन जास्त झालं आणि आईला थकवा आला, म्हातारपण झालं आणि तिनं सांगितलं बाळ आता मी तुला एकदा पोटात वागवलं आणि एकदा पाठीत वागवलं. हो आता तुला मी पाठीतही घेऊ शकत नाही आणि पोटातही घेऊ शकत नाही. पाठी पोटी नाही कोणी आता निरवी सज्जन संता. आता मी तुला भानुदास महाराजाच्या स्वाधीन करतो. आता माझ्याच्याने काय होत नाही. आणि भानुदास महाराजाला कुर्मदासानं सांगितलं की मला पंढरपूरच्या वारीला जायचंय. भानुदास महाराजाच्या कीर्तनातून डोळ्यातून अश्रू आले. अरे ज्यांना पाय दिले देवानं, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तो जोडशी नारायण, नासे जीव पण भवरोग, दिले
दिली इंद्रिय हात पाय कान. ज्याला इंद्रिय दिले ते नाही आणि तुला हात बी नाही, अरे खायला सुद्धा कुणी घालायला नाही, कारण आई खाऊ घालीत होती. आता खाऊ घालायला कुणी नाही आणि कसं जाणार? काही नाही महाराज, नुसता आशीर्वाद द्या मला, तुमचा आशीर्वाद मला सगळं काही करू शकतो. आणि भानुदास महाराजांनी आशीर्वाद दिला महाराज, आणि लोटांगण घाली, ते बी असं दंडवत लोटांगण नाही, लोटांगळ्या घालीत निघाला. आणि आता आई होती संडास धुण्या करता, पण आता आई नाही, संडास येऊ नये म्हणून महाराज पंढरपुरापर्यंत अन्नच खाल्लं आणि नुसतं लोटांगण घालीत गेले, लवळापर्यंत गेले. आणि दशमीचा दिवस होता, आता एकादशीला मी जाऊ शकत नाही. अंगामध्ये काटे रुतले होते, खडे कंक रुतले होते, रक्त बंबाळ अंग झालेलं होतं. आता माझ्याच्याने अंग ठणकत आहे, असह्य वेदना होत्यात. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्याच्या हातानं निरोप दिला महाराज कुर्मदासानं, तुम्ही संकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार आणि सांगा देवा आमचा नमस्कार सांगा. माझ्या वतीनं एकदा पाय पडा आणि तुमच्या वतीनं एकदा पाय पडा. वारकरी गेले न पाय पडल्या बरोबर दोनदा पाय पडल्यानंतर देवाने विचारलं, दोनदा कशा करता? म्हणले आमच्या वतीनं एकदा कुर्मदासाच्या वतीने. कोण कुर्मदास? त्यांनी सांगितलं, पैठणवरून लोटांगण घालीत आले आणि त्यांनी नमस्कार सांगितले. महाराज विठेवरच्या देवाला दम नाही निघाला, ती वीट रुतायला लागली. वचन दिलेलं आहे पुंडलिकाला की मी वीट सोडणार नाही, पण पुंडलिकापेक्षा ही भक्ती श्रेष्ठ ठरली आणि वीट सोडली भगवंत. आणि भगवान परमात्मा लवळाला त्या कुर्मदासासाठी आले. म्हणून आमच्या साधू संतांनी लिहिलं, सावत्याचा लेख झाला आणि शेखी कुर्म्या लागी गेला. कुर्मदासासाठी गेले देव आणि भगवान परमात्म्याने त्या कुर्मदासाचा उद्धार केला. मी गोष्ट कशासाठी सांगितली? सर्व समावेशक कुणालाही करता येण्यासारखी वारी फुकट आहे. तसं हो मस्तक पायावर संताच्या ठेवणं फुकट आहे, टाळी वाजवणं फुकट आहे, तसं नामस्मरण करणं फुकट आहे. विठ्ठल विठ्ठल फक्त नामस्मरण करण्याची तुमची तयारी पाहिजे महाराज. हो तयारी पाहिजे, पण काय करावं? नामस्मरण सुद्धा महाराज तोंडाला खीळ पडते, पण नामस्मरण करीत नाहीत महाराज. अशी परिस्थिती आहे. म्हणून माझ्या तुकोबराईनं महाराष्ट्राला हे दान देत असताना, महाराष्ट्राला हा आहेर करीत असताना, महाराष्ट्राला ही देणगी देत असताना, महाराष्ट्रावरती उपकार करीत असताना, भगवंताच्या वेदाच्या उपनिषदाच्या त्याच पद्धतीनं धर्मशास्त्राच्या, स्मृतीशास्त्राच्या, भक्तिशास्त्राच्या, सूत्ररूपाच्या, हो नारद भक्ती सूत्राच्या, शांडिल्य सूत्राच्या, भक्ती रसायनाच्या अनेक प्रकारच्या शास्त्राचं सार काढलं आणि महाराज नामस्मरण ही कला आपल्याला पेड्यासारखी दिली. पेड्यासारखी म्हणजे तुम्ही जर भुईमुगाचे शेंगादाणे खायचे जर ठरले तर शेंग फोडल्यानंतर वरचं टरकल फेकून द्यावं लागतं आणि मधला गाभा खावा लागतो. म्हणजे टरकल फेकून द्यायचं आणि मधले शेंगदाणे खायचे. तुम्ही जर बोर खायचं ठरवलं तर वरचं कातड खायचं आणि मधली आटोळी फेकून द्यायची. तुम्ही जर ऊस खायचा ठरला तर वरची बी चिवटी फेकायची, मधली बी चिवटी फेकायची आणि त्याच्यामधला रस घ्यायचा. पण पेढा खाताना सरसगट खायचा, वरूनही खायचा, मधूनही खायचा, मधल्या मधूनही खायचा.
तसं पेड्यासारखा आम्हाला हो परमार्थ माझ्या वारकरी संप्रदायानं दिला महाराज. विठ्ठल विठ्ठल बर कुणालाही करता येण्यासारखं. हो MA झालेल्यालाही करता येतो, मॅट्रिक झालेल्याला करता येतो, दुसरी शिकलेल्याला करता येतो, अंगठा लावणाऱ्याला करता येतो, ऊस तोडीवाल्याला करता येतो, सेंटरिंग वाल्याला करता येतो, कलेक्टरला नामस्मरण करता येतं, डिप्युटी कलेक्टरला करता येतं, तहसीलदाराला करता येतं, कुणालाही करता येतं. सकळाशी येथे आहे अधिकार. अधिकार कुणी बी असा. हो यारे यारे लहान यारे यारे थोर, याती भलत्या नारी नर, कुणी बी या महाराज, त्याचं बंधनच नाही, बंधनच नाही. सगळ्याला अधिकार आहे. किती बी शिकलेला असला तरी नामस्मरण घेता येतं, काही शिकलेला नसला तरी बी नामस्मरण करता येतं. याच्या पुढे जाऊन सांगतो महाराज, हो उरपट शिकलेला माणूस नामस्मरण करीत नाही, कारण त्याचं प्रिस्टेज जातं. पोझिशन, हो प्रिस्टेज, वजनदार माणूस असतो. म्हणून महाराज रामराम म्हणत नाही ते शिकलेले लोक. तोंडाला विंचू चावले इतक्या वेदना होत्यात रामराम म्हणायचं. आणि ते बी नुसतं विंचू नाही, हो ते बी इंगळी चावले इतके, कारण इंगळ्याची बायको इंगळी. कारण इंगळी म्हणजे 10 विंचू एकत्रित आल्याच्या नंतर, ते बी साधे विंचू नाही. त्या इंचवात 2 प्रकार आहेत, एक तांबडा विंचू आणि एक काळा विंचू आहे. सगळ्यात जहाल कोणता आहे? काळा. आता तो काळा विंचू बी पुन्हा तुम्हाला सांगतो, त्याचं जहाल पण कधी आहे तर तो पावसाळ्यातला नाही पाहिजे आणि हिवाळ्यातला नाही पाहिजे, उन्हाळ्यातला पाहिजे. जरा जास्त जहाल असतो त्याची. बरं उन्हाळ्यातला बी पाहिजे पण बागायती क्षेत्रातला नाही पाहिजे, कोरडवाऊचा पाहिजे, भुरमुड्या रानाचा. आणि ते बी पुन्हा सकाळी भेटलेला नाही पाहिजे, संध्याकाळी भेटलेला नाही पाहिजे, दुपारच्या पहाऱ्यात भेटलेला पाहिजे. आणि ते बी पुन्हा अजून काळा केस अंगावर आलेला, नुसता पाला लागला तरी असा ठणका मारतो, असा इतका विंचू कडक असलेला. हो तुम्ही म्हणताल महाराज काही काही म्हणते की आम्हाला तुम्ही एवढं जरी वर्णन केलं तरी आम्हाला त्याचा अनुभवच नाही. नसला तर नसू द्या, आणि तुमची इच्छा असली तर रात्रीतून अनुभव यावा अशी माझी इच्छा नाही बाबा. तो किती गुदगुल्या करतो काय सांग. आणि असे 10 विंचू म्हणजे एक इंगळी महाराज, एक इंगळी. आणि सुशिक्षित माणसाला रामराम म्हणत असताना अशा 10 हो इंगळ्या, अशा 10 100 विंचू चावल्या इतक्या वेदना होत्यात, म्हणून रामराम म्हणत नाहीत महाराज. हो आता सुशिक्षित लोक एकमेकाला भेटले तर गुड मॉर्निंग, सकाळी भेटले तर गुड आफ्टरनून, हो संध्याकाळी भेटले तर गुड नाईट, कारण ताईट असते म्हणून गुड नाईट असे महाराज. रामराम म्हणायला जमतच नाही महाराज. रामराम म्हणलं की पार लगेच पातळ संडास होत्यात त्याला. असं फार वाईट आहे गोष्ट महाराज रामराम म्हणल्यानंतर. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हिंदू धर्माचे लोक येडपट नव्हते. हो रामरामच का म्हणायचं, ते बी 2दाच म्हणायचं बरं का भाऊ. रामराम हो असं म्हणायचं आदरानं. ते बी ह्यांनी इकडून रामराम म्हणलं की त्यांनी तिकडून रामराम म्हणायचं. 3दा नाही, राम 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 असं बी नाही. 2दाच का
तर कळत्या मंडळीसाठी सांगतो महाराज, र हे अक्षर मराठीच्या 52 अक्षरापैकी 27वं अक्षर आहे. र हे 27वं अक्षर आहे आणि त्या र ला काना दिला म्हणजे काना म्हणजे स्वर या अक्षरातलं दुसरं अक्षर आहे. म्हणून 27 आणि 2 29 झाले. रा शब्द उच्चारला की 29 अक्षर घेतल्याचं पुण्य होतं. आणि म हे अक्षर 25वं आहे आणि 29 आणि 25 मिळून 54 झाले. म्हणून एकदा राम म्हणलं की 54 वेळेला राम म्हणलेल्याचं पुण्य होतं. आणि राम राम म्हणलं की 108 वेळा एक माळ जपलेल्याचं पुण्य राम राम म्हणल्यावर होतं महाराज. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये राम राम म्हणला जातो. असं शास्त्र आहे. म्हणून मेलेल्या माणसाला सुद्धा राम राम म्हणूनच वाट लावतात राजा. पण आता मेलेले मुडदे राम रामच म्हणत नाही. हो, आता तर इतके माणसं कळते निघालेत. आपापल्या जातीचा एक एक नेता आणि एक एक पुढारी धरायचा आणि त्याच्याच नावानं नमस्कार घालायचा. आणि राम राम म्हणल्यानंतर सुतक पडत, जमत नाही. मग राम राम कोणी म्हणायचा? विखुरायला लागला महाराज, देश विखरायला लागला. हो, तुकडे व्हायला लागले देशाचे. आणि तुकडे झाल्याच्या नंतर तुमचे तुकडे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत, हे ध्यानात ठेवा महाराज. हो, माझं बोलणं मी स्पष्ट शब्दामध्ये बोलणार आहे. आणि पुन्हा मी तसा अर्धवट 3री आणि 4थी शिकलेला नाही. 74चा ग्रॅज्युएट आहे महाराज, ग्रॅज्युएट. 1974चा आणि PSI ची नोकरी सोडलेली मी कीर्तनासाठी. PSI ची नोकरी. म्हणून इंग्लिश, हिंदी, मराठी, संस्कृत सगळ्या 4 भाषा येतात महाराजांनी. 4 भाषेतून माझं वाचन असते. म्हणून तुम्हाला मी सांगतो, एवढीच गोष्ट सांगतो की महाराज, राम रामा एवढा नमस्कार जगाच्या पाठीवर कोणताच नाही महाराज. मी तुम्हाला खूप गोष्टी सांगेल, पण मला राम राम एवढंच सांगायचं नाही. नामसंकीर्तनाचं महत्व प्रतिपादन करायचं. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुम्हाला सांगतो, शिकलेल्याला नामसंकीर्तन करता येतं, बिना शिकलेल्याला करता येतं. उरपाट शिकलेल्या लोकाला उरपाट आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की त्याचं शिकल्या सवरलेलं तोंड त्याला राम म्हणू देत नाही. म्हणून 50 अक्षरी करीशी भरोवरी, शेखी तुझे तोंड तुझ वैरी रया. या परिणामाची ओळ हे मांडोनी, संसार दवडोनी घाली परता. म्हणून शिकल्या सवरलेले माणसं कधी असल्या रामरामाच्या आणि ह्याच्या नामसंकीर्तनाच्या भानगडीत पडत नाहीत महाराज. ते बिचारे नामानिराळे असतात, कोणत्याच गोष्टीत पडत नाहीत. फालतू कामाशिवाय ते दुसरीकडे कुठंच पडत नाहीत महाराज. पोटासाठी खटपट करशी अवघाई, हरी राम राम म्हणता तुझी बसली सात खिळे. राम राम म्हणता तुझी बसली सात खिळे. पोटासाठी खटपट करशी अवघाई, राम राम म्हणता तुझी बसली सात खिळे. राम राम म्हणता तुझी बसली सात खिळे. वा वा वा, दत्त महाराज सुंदर तऱ्हेचं प्रमाण दिलं. नाथबाबाचं प्रमाण आहे ना. हो, पोटासाठी खटपट खटपट करीशी अवघा इळ अवघा इळ इळ. राम राम आणि राम राम म्हणता तुझी बसली बसली दादा. ऐका नाही, खरंच आहे महाराज. ज्ञानोबारांनी सांगितलं, सायास करीशी प्रपंचे दिननिशी आणि हरीशी न भजशी कोण्या गुन्हे. जरा ज्ञानेश्वर महाराज थोडं मवाळ बोलत होते. आणि नाथ बाबा म्हणजे मवाळ नाही, त्यांच्याकडे नुसते टप्पूच होते महाराजांचे. रट्टा होता. ज्ञानेश्वर महाराजाचं जरा असं घोळून 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 होतं, जास्त नाही. पण नाथ बाबाचा आणि तुकाराम महाराजाकडं तर आसूडच होता महाराजाचा, ताडकन महाराज. हो, नाथ बाबांनी काय शब्द वापरलेत महाराज.
हो, काय माय गेली होती भूतापाशी आणि नाम नाही मुकाशी अरे मुढा. हो, कशा करता किती बोलले महाराज. हो, तुकाराम महाराजही म्हणले. हो, तुकोबारांनी सांगितलं. हो, हे आपलं मला वाटतं नाथबाबांनी सांगितलं काय की जिव्हा नव्हे काळ सर्प आहे नामावीन मुख सर्पाचे ते बीळ आणि जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. म्हणून शिकल्या सवरलेल्या माणसाचा कशाला अहंकार असतो काय की घेण्या देण्याचा अहंकार असतो. ते स्वतःला शान समजित येत, स्वतःलाच पैशावाले समजित येत, स्वतःलाच जास्त मुलावाले समजित येत आणि स्वतःच्याच बंगल्याला फार मोठं समजित येत. दुसरं कुणीच म्हणत नाही पण ते स्वतःला सगळं मोठं समजून घेते. जगाच्या पाठीवर तुझ्यापेक्षा बाप आहेत किती विताय. दीड पोत हायब्रिड घरात नाही उगाच टाच उचलीत येत. दीड पोत हायब्रिड घरात नाही. अरे एकापेक्षा एक श्रीमंत, एकापेक्षा एक पैशावाले, एकापेक्षा एक बाप आहेत जगाच्या पाठीवर. पण एवढे जरी असले अरे बाकीच्याच सोडा. हो, 700 कोटी घर ज्याचे होते ते थोबाड पसरून खाली पडलं महाराज. हो, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ते कवडी गेली नाही. हो, मुडद्या तुझा कुठं मुडदा पडून भरवसा सांगता येत नाही. काय तू उन्मत्तपणा करतोस. म्हणून महाराज जोपर्यंत शरीरात प्राण आहे, जोपर्यंत प्राणात प्राण आहे, जोपर्यंत वाचा बसलेली नाही तोपर्यंत राम राम म्हणावं, तोपर्यंत विठ्ठल विठ्ठल म्हणावं, तोपर्यंत नामस्मरण करावं. आणि एकदा वाचा गेली आणि आता कळायला लागलं, कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाच्या वेळी, त्यावेळेस तुला कोणी सोडवणारा नाही राजा. म्हणून नामसंकीर्तन साधन पै सोपे. म्हणून सांगतो शिकल्या सवरलेल्या माणसाला अशिक्षितालाही नाम घेता येतं. याच्यापेक्षा सांगतो तुम्हाला तरुणाला नामस्मरण करता येतं. पण तरुण सध्या शुद्धीवर नाहीत महाराज. आणि आजच शुद्धीवर नाहीत असं नाही, तुकाराम महाराजाच्या काळात बी शुद्धीवर नव्हते तरुण. ते तरुण कुठं होते? तारुण्याच्या मध्ये नमानी कोणासी, तारुण्याच्या मध्ये नमानी कोणासी, तारुण्याच्या मध्ये नमानी कोणासी, तारुण्याच्या मध्ये नमानी कोणासी, मुसमुसी धुळी जैसा, सदा मुसमुसी धुळी जैसा, सदा मुसमुसी धुळी जैसा. तारुण्याच्या मध्ये नमानी कोणासी, तारुण्याच्या मध्ये नमानी कोणासी, तारुण्याच्या मध्ये नमानी कोणासी, तारुण्याच्या मध्ये नमानी कोणासी, मुसमुसी धुळी जैसा. आता आपल्या मराठवाड्यात धुळी कळायचं नाही महाराज. तरुणपणाच्या मस्तीत आल्यानंतर धुळी ही तुकोबारायच्या दिहूच्या परिसरातली भाषा आहे. आता आपल्याकडं म्हणजे इकडं तुमच्याकडं काय म्हणतात कुणास ठाऊक. ते मसुवाला सोडलेला जो बैल असतो काय म्हणतात? कटाळ्या. छान नाव आहे त्याचं. हो, त्याला कटाळ्या कशामुळं म्हणतात महाराज सांगू का? कुणाच्या शेतात चरायचा कटाळा करीत नाही म्हणून त्याला कटाळ्या म्हणतात. कुणाच्या शेतात चरायचा कटाळा करीत नाही, चिखलाचा कटाळा नाही, हो कोरडेपणाचा कटाळा नाही, हो नुसता तुडवीत राहणार, हो कशाचाच कटाळा नाही महाराज. हो, सारखं शेंड्यावरच असतो तो असा नुसता. हो, शेंडे शेंडे खात राहतो तो. म्हणून त्याला आपल्याकडे जे नाव ठेवलं ती बरोबर आहे. आणि असे कटाळे आपल्या मराठवाड्यात बैलातच आहेत असं नाही महाराज. नाही नाही म्हणजे मला तसं माणसात म्हणायचं नाही. हो, रेड्यात सुद्धा आहेत हे मला म्हणायचंय. हो, शेळ्यामध्ये सुद्धा आहेत हे मला म्हणायचंय. हो, तुम्ही दुसरं काही समजून मला इथून मार खाऊन लावू नका. असं मला माझ्या पाठीचा विचार करावा लागेल, कारण पाठ सुजूस तर हाणतील ना लोक मला. मी आपला गरीब माणूस आहे, लवून चुकून बोलतो, आगाऊपणाचं बोलत नाही. पण तुम्ही असं वेगळं गैरसमज करू नका हो, असं माझं मत आहे बरं का. हो, तर
बैलाला कटाळे म्हणतात महाराज. असे कटाळे काय कमी सोडलेले आहेत? कुठं विचारणारे? हो, आता कशाला जास्त बोलत राहू महाराज? कुठं विचारत राहते तर कसे विचारत राहते तर काही तर कटाळे हागंदारीला बी असते. आता घेतलं तर घ्या, नाही तर नका घेऊ महाराज. असे इतक्या लांबपर्यंत. हो, म्हणून त्याच्याकरता चिंतन सांगतो कटाळ्या. आणि त्याला तुकोबारायच्याकडं त्याला धुळी म्हणते. धुळी का म्हणते तर त्याचं कारण आहे, तो इतका हुशार असतो. कारण गावात चरायचं म्हणल्यावर हुशारपणच लागतं महाराज. मग इतका हुशार असतो तो कटाळ्या धुळी. तर तो शेजारच्या वावरात जर खात असला, मालक जर इकडं असला, तर त्याला माहिती की ह्यो आपल्याला पाठिंबा देणार आहे. कारण दुसऱ्याच्या शेतात परस्पर एक कटाळ्या खायला लागल्यानंतर शेजारच्याला बरं वाटतं ना महाराज. वा, छान चाललंय म्हणतो ते असं. पण त्या शेताचा मालक आला की त्याला माहिती आहे की ह्या शेताचा मालक कोण आहे म्हणून. मालक आला आणि त्याची चाहूल लागली की धूळ सुद्धा दिसू देत नाही, म्हणून त्याला धुळी म्हणतात. हो, आता त्याला काही भागात पोळ म्हणतात, काही भागात सांड्या म्हणतात, काही भागात खोंड म्हणतात, काही भागात त्याला जाण्या म्हणतात. हो, काही भागामध्ये त्याला हो अनेक प्रकारची नाव आहेत. आता जिकडं जिकडं जी समजा म्हणजे रीतरिवाज असन त्या पद्धतीनं त्याचे नाव आहेत महाराज. तसा तरुणपणामध्ये माझ्या तुकोबारायची भाषा आहे, माझी नाही हाती दीडपान आणि वरतीच मान, आणि नाही तो सन्मान भली अशी. आणि तरुणपणात काय करतो महाराज, तो स्वानाची ये परी हिंडे दारोदारी आणि देखे परनारी पापदृष्टी. हे तरुणपणामध्ये नामस्मरण करण्याच्या ऐवजी बाकीच्या कामात गुंतलेला असतो तो. म्हणून तरुणानं नामस्मरण करावं महाराज, तरुणानं. आणि आपलं तारुण्य वायाला जाऊ देऊ नये. कारण जोवरी सकळ सिद्ध आहे, ताकद आहे, जोपर्यंत शरीरात बळ आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी होतात महाराज. म्हणून अंगामध्ये बळ असेल, ताकद असेल तर नामस्मरण करावं. कारण नामस्मरणाला तारुण्यच पाहिजे असं काही नाही, पण तरुणपणामध्ये केलं तर चांगली गोष्ट आहे. पण तरुण दुसऱ्या बाजूला हो मरून जाईपर्यंत तरुण इकडे येत नाही महाराज. काय सांगा, विठ्ठल विठ्ठल मगाशी आमच्या दत्त महाराजांनी सांगितलं, यारे यारे लहान, यारे यारे थोर. लहानाला सुद्धा नामस्मरण करता येतं. लहानाला म्हणजे किती लहानाला, तर लहानात लहान म्हणजे हो आईच्या गर्भामध्ये राहिलेल्या लेकराला सुद्धा नामस्मरण करता येतं. आणि असं नामस्मरण कुणी केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं महाराज, हरिपाठामध्ये प्रल्हादाचा दृष्टांत दिला. हो, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला आणि उद्धवा लादला कृष्णदाता. आता लहानात लहान किती आहे महाराज. आता याच्यापेक्षा सांगतो, माझ्या माता भगिनीची क्षमा मागून. कारण हिरण्यकश्यपू तपश्चर्या करून विष्णूला जिंकण्यासाठी अरण्यात गेला, पण गेल्यानंतर घटना अशी झाली की एका पोपटानं हो तो तपश्चर्याला बसला की ते पोपट नारायण 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 म्हणायचा. आणि मग ह्याचं डोकं उठलं, त्यांनी दगडानं मारलं, पण तो पोपट दगड उचलायच्या अगोदर तर लगेच पळून जायचा. कारण तो नवीनच पोपट होता, जुना असता तर पळाला नसता. सगळ्या जुन्या लोकांना कळला महाराज तो नवीन पोपट. हो, नवीनच पोपट होता म्हणून उडून गेला, अशी गोष्ट आहे. हा, आणि पुन्हा यायचा, पुन्हा यायचा, पुन्हा उडायचा. सरते शेवटी तो हिरण्यकश्यपू घरी आला परत. आणि आल्यानंतर मग बायकोनं कयाधून त्याला जेवण वाढता वाढता विचारलं की तुम्ही करारी बाण्याची माघारी कशी आली. आणि माता भगिनी तुम्हाला सांगतो,
हो बरोबर जेवायला वाढीत असतानाच काही काही गोष्टी त्याला आवडणाऱ्या न आवडणाऱ्या सगळ्या काढीत असतात महाराज. हो जेवायलाच बसल्यावर कशामुळं तिला जर 2,000 रुपये काढायचे असले तर ती जेवायला बसल्यावरच विषय काढती, कारण आमच्या माता भगिनी वापशाशिवाय पेरीतच नाही. पेरलेलं बरोबर उगवलं पाहिजे. हो मग जेवतानाच कशामुळं हो चतकोर चपाती ठेवायची कशा करता, तर उजवा हात घास उचलायला गुतला, कारण हल्ला करणारा एवढाच आहे ना. हल्ला करणारा उजवा हात आहे तो घास उचलायला गुतला, आणि त्याच्यानंतर दुसरं तोंड हल्ला करीत असतं ते तोंड घास चावायला गुतलं. हे 2 आगाऊ इंद्रिय कामाला लागले की ती अशी चतकोर चपाती ठेवती, म्हणती तेवढे 2,000 रुपये द्या. नाही म्हणतच नाही महाराज, त्याची टापच नाही, बरोबर वापशाखाली पेरतात त्या. हो तसं जेवायला बसला. हो हिरण्यकश्यपाने कयाधून विचारलं काय झालं हो. अगं ते काय सांगावं, एका पोपटाने नारायण नारायणच म्हणायला लागलं, माझं टाळकं उठलं म्हणलं. आता बाय म्हणली त्याला बी काय त्याच टाइमला टाइम आला का काय. हो आणि काय म्हणत होतं म्हणली, नारायण नारायण. ते 7-8 वेळेस त्याच्या तोंडातून म्हणून घेतलं ना तिने. आणि मी पदरचं बोलत नाही, तुम्ही भागवत ऐकलेलं आहे. आणि त्याच रात्री गर्भ राहिला प्रल्हादाचा, आणि मग त्याच्यावर भाष्य केलं माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी. सत्वर उच्चार, सत्वर म्हणजे किती, नारायण म्हणला बाप आणि त्याच वेळेस गर्भधारणा झाली, याच्यापेक्षा सत्वर उच्चार कोणताच नाही महाराज. त्याच वेळेस गर्भधारणा झाली आणि पहिल्या दिवशी गर्भधारणा झाल्याच्या नंतर त्याच्यावर संस्कार घडले नारायण. म्हातारा किती तुम्हाला जर सांगायचं ठरलं तर महाराज 103 वर्षाचा म्हातारा, कारण 103 वर्षाचे तर जगतच नाही. तर तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, 100 वर्ष जगला की तो नैसर्गिक जीवन जगला. 90 वर्षापर्यंत जगला की तो अपघाती अपघाती जगला. 80 वर्षापर्यंत जगला तर अनैसर्गिक जगला. आणि 70 वर्षापर्यंत जगला तर महाराज हो अत्यंत अत्यंत निकृष्ट रीतीनं जगला. आणि शास्त्रामध्ये वैद्यक शास्त्रामध्ये 70च्या आत मेलेल्याची तर गणितच नाही केलं. हो 70च्या आत, म्हणून 100 वर्षापर्यंत आणि 100च्या पुढं जगला की महाराज निसर्गावर मात करून जगला. आणि असा एक म्हातारा जगला, त्याचं नाव आहे आजामेळ. आजामेळ 103 वर्षाचा होऊन मेला. पण तुम्हाला सांगतो, तरुणपणामध्ये असताना तुम्ही भागवतात ऐकलं असेल, पण भागवतातली कथा वेगळी आणि मी सांगतो ती कथा वेगळी. कारण आजामेळाचा पूर्व इतिहास सांगतो मी तुम्हाला. कारण आजा शब्दाचा अर्थ आजा झाल्याच्या नंतर हो मेळ बसलेला आजामेळ, तो आजामेळ त्याची गोष्ट सांगतो. तरुणपणामध्ये असता वेद अध्ययन केलेलं, हो शास्त्राचा लघु सिद्धांत कौमुदी 6 शास्त्राचा समन्वय केलेला, 18 पुराण मुखोद्गत होते, त्रिकाल संध्या करणारा होता, इतका पुण्यवान होता. पण फक्त त्याच्या जीवनात नामस्मरण नव्हतं आणि घोटाळा झाला महाराज. किती बी शब्दज्ञानी असला, किती बी पंडित असला, आणि जर त्याच्या ठिकाणी नामस्मरण नसेल तर काय घोटाळा होतो. म्हणून समिधा आणायला यज्ञासाठी गेला आणि रस्त्याला त्याला एक सुंदर अशी असणारी देह विक्रय करणारी वेश्या दिसली आणि तिच्याकडे आकर्षित झाला. आकर्षित झाल्याबरोबर त्यांनी जबरदस्तीनं मन बाजूला नेण्याचा प्रयत्न केला, पण नामस्मरणाचं पुण्य गाठीशी नसल्यामुळं नुसत्या अध्ययनानं आणि नुसत्या ज्ञानानं आणि पांडित्यानं महाराज विकार राहत नाहीत. म्हणून शास्त्रानं सांगितलंय, बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांस मपी कर्षती. विद्वानाला सुद्धा आकर्षण करतात. ज्ञानोबारायनं तर ज्ञानेश्वरी सांगितलं, ज्ञानी अशी तरी जिंकिती पैज घेऊन. हो पैजेवर ज्ञानाला जिंकतात महाराज.
आणि त्याचं मन गेलं. घरी आला आणि बायकोला त्या अजामेळानं सांगितलं, अगं तू पतिवृत्त आहेस, तुझ्या पातिवृत्त्याचं पुण्य खर्च कर आणि माझ्या मनाला वळवण्याचं काम कर. पण तिचं पातिवृत्य सुद्धा कामाला आलं नाही. खरी गोष्ट सांगतो, पतिवृत्तेची ताकद एवढी असते की तुका म्हणे पतिवृत्ता आणि तिची देवावरी सत्ता. देवाला सुद्धा, सूर्याला सुद्धा उगवू नको म्हणण्याची ताकद आहे तिच्यामध्ये, पण नवऱ्याचं मन वळवण्याची ताकद तिच्यामध्ये नाही. आणि नामस्मरण नसलेलं पुण्य नसेल तर त्याची ताकद नाही. म्हणून पतिवृत्तेला सांगितलं, माझ्या मनाला बांध घाल. तिनं सगळं पुण्य खर्च केलं पण त्याच्या मनाला विरंगुळा करू शकली नाही. ती बापाकडे गेला आणि बापाला सांगितलं, बाबा माझ्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. महान तपस्वी असलेल्या बापाचं पुण्य कामाला नाही आलं. महाराज आईकडे गेला, आईनं सुद्धा प्रयत्न केला पण त्याचं मन नाही आवरलं गेलं. हो, 5 भाऊ होते, त्याला 5 भावाची ताकद पाठीशी उभी केली, पण शक्तिशाली असलेले पाठीराखे भाऊ सुद्धा कामाला आले नाहीत महाराज, आणि त्याचं मन गेलं. मुलाला सांगितलं पण मुलाची ताकद कमी पडली आणि महाराज तो वाट पाहून, कुणाचंच पुण्य माझ्या कामाला येत नाही पाहून वेश्येच्या घरी गेला आणि राहिला तिथंच. आणि तिथं राहिल्याच्या नंतर हो, तिची भरपूरताई करण्यासाठी चोऱ्या केल्या महाराज. हो, पुन्हा अजून मद्यपान केलं, धुंदीमध्ये मांसाहार केला. सगळे पाप त्याच्या बाजूला आले. एवढं पाप त्याच्याकडून झालं आणि 10 लेकरं झाले त्याला, 10 लेकरं त्या बाईपासून. आणि 10 लेकरं झाल्याच्या नंतर 10वं लेकरू 9 दिवसाचं होतं आणि हा वृद्ध झालेला होता. त्यावेळेस घटना घडली. काय घटना घडली? धो 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 पाऊस पडायला लागला आणि रस्त्यानं काही साधू संत मंडळी चाललेली होती आणि त्या संत मंडळीला आसरा पाहिजे कुणाचा तरी, अंग भिजू नाही म्हणून ते संत त्याच्या घरात शिरले त्या बाईच्या. आणि शिरल्यानंतर बसले, पण पाऊस काही उघडायचं नाव घेत नव्हता. सारखा पाऊस चालू होता, सारखा ठोका पाऊस चालू होता. सरते शेवटी दिवस मावळला. त्या बाईनं सांगितलं, महाराज आता पाऊस उघडत नाही, मी जेवण तयार करते, तुम्ही जेवा. कर बाई म्हणले आणि त्यांनी जेवण केलं. जेवण केल्याच्या नंतर बाहेर जायचंय पण आता बाहेर जाता येईना. मग म्हणली, महाराज झोपा इथं. आणि ते साधू तिच्याच घरी झोपले. सकाळच्या प्रहरी पहाटे उठल्यानंतर पाऊस समाप्त झाला आणि बाहेर पडायला लागले. त्यावेळेस त्या बाईला विचारलं, परिचय ताई तुझा काय आहे? त्यावेळेस तिनं सांगितलं, मी देह विक्रय करणारी वेश्या आहे. अरे 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 अरे, कपाळावर हात हाणून घेतला. तुझ्या हातचं आम्ही अन्न खाल्लं, दोष घडला. महाराज आता काही लोक म्हणतील की कुणाच्या हातचं खावं, पण महाराज खरीच गोष्ट सांगतो, आपलं तप, आपली तपश्चर्या हो जर समजा नीटनीटकी ठेवायची असेल तर पवित्र माणसाच्या हातचं खावं महाराज. तिथं स्पृश्य अस्पृश्यतेचा विषय नाहीये. हो, विटाळ चंडाळाचा विषय नाही, पवित्र अपवित्रतेचा विषय आहे. म्हणून माळकऱ्याच्या घरी खावं. म्हणून जाता जाता सांगतो, कष्टाचं खावं पण दुष्टाचं खाऊ नये, नजरचं खाऊ नये, पदरचं खावं. म्हणून काय सांगावं, त्या अन्नामध्ये दोष असतो आणि ते अन्न बुद्धीला हो वाईट मार्गाला, वाम मार्गाला नेतं महाराज. हो, पण आता हल्लीच्या काळामध्ये माणसं ताज्याच्या नावाखाली महिन्या महिन्याची गिरवी महिन्या महिन्याचे शिजून ठेवलेले वांगे, हे जरकट झालेले वांगे खातेत महाराज. हे वांगे काय सांगा, त्याला ताज म्हणते तर सडलेली हो, सडलेली हो, गाईच्या दुधाचं सडलेलं आणि केमिकल पासून तयार केलेलं पनीर खातेत महाराज. हो, ताजं दूध खायला जमत नाही, पण सडलेलं दूध खाण्याची म्हणून सडके डोके झाले. हो, अशी गोष्ट झाली. मग दोष झाला बाई,
आणि पुन्हा तुझ्या इथं झोपलोत. आता आम्हाला तपश्चर्या करावी लागेल आणि उपवास करावा लागेल आणि रक्ताचं फिल्टर करावं लागेल. म्हणून साधू निघाले, पण ती पुढं आली आणि तिनं पायापासून लांब डोकं ठेवलं आणि सांगितलं, महाराज अर्धक्षण का होईना पण संताचा सहवास झालाय, मला काहीतरी दान द्या. काय दान द्यावा बाई तुला? काही नाही. तिने मुलगा आणला 9 दिवसाचा आणि पायावर ठेवला. सांगितलं ह्याला किती दिवस झाले? म्हणले 9 दिवस. 12व्या दिवशी याचं नाव ठेव. हो, नारायण. साधूनं सल्ला दिला आणि याचं नाव नारायण ठेव. आणि महाराज तिनं 12व्या दिवशी 12वा केला, बारसं केलं आणि त्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. आणि हे जे आजामेळ 103 वर्षाचा झाला होता, शेंडेफळ म्हणून त्याच्यावरती माया राहिली. माझा नारायण कुठं गेला? माझा नारायण कुठं गेला? माझा नारायण कुठं गेला? नामस्मरणाचं पुण्य कमी होतं, ते नामस्मरणाचं पुण्य त्याच्या पदरामध्ये पडलं आणि मृत्यूच्या टाइमला महाराज नारायणा धाव माझ्यासाठी म्हणून पुत्राच्या स्नेहानं हाक मारली आणि महाराज त्याला विमान आलं. मी ही खोटी गोष्ट बोलत नाही. शेवटी म्हातारपणाच्या आणि मृत्यूच्या समयाला अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. लहानात लहान प्रल्हाद सांगितला, मोठ्यात मोठा आजामेळ सांगितला. म्हणून लहान थोर सगळ्यानं नामसंकीर्तन करावं म्हणून महाराष्ट्राला दिलेली देणगी अभंगाच्या नाम संकीर्तन, नाम संकीर्तन, साधन पैसोपे, नाम संकीर्तन, नाम संकीर्तन, तर म्हणून काळ वेळ नाम उच्चारिता नाही. तिन्ही एकत्रित आले तरी करता येतं. म्हणून कधी बी करता येतं. अरे भांडताना सुद्धा करता येतं. हो, भांडताना बाकीच्या शिव्या देण्यापेक्षा एक छानपैकी शिवी तुम्हाला शिकवतो मी. तुम्ही म्हणताल तुम्ही आम्हाला शिव्या शिकवायला आले का? नाही नाही, मी शिव्या शिकवित नाही आणि शिकवायची गरज नाही. तुमच्या पहिल्याच पाठ भरपूर आहे आणि मी पुन्हा वेगळी संता कशाला देत राहू? तुम्हाला कशाला सांगू? काही काही लोकांच्या लई शिव्या पाठ आहेत महाराज. हो, एक माळकऱ्याचं सकाळी 8 वाजता भांडण सुरू झालं.
3 वाजेपर्यंत गेलेला अभंग त्यांनी डबल येऊ दिला नाही महाराज. कळलं नाही का? हो, त्याच्या ठेवणी वेगळ्या वेगळ्या, आरोह अवरोह वेगळे, हो, वेगळ्या वेगळ्या रागरांगीतून एकच शिवी पण वेगळ्या वेगळ्या हावभावातून रागरागीतून देत राहिला तो. 3 वाजता विठोबा रुक्माई केली त्यांनी. म्हणलं काय पाठांतर आहे हो तुमच्या? त्यांनी सांगितलं आत्ता शिकतं एकाच संताचा गाथा झालाय, अजून 40 संताची गाथे आहेत म्हणलं माझ्याकडे. मी म्हणलं नको पारायण करू आता, भरपूर तितक्यानंच कान तृप्त झाले. हो, शिवी जर भांडताना देत असायचं असेल तर नाथबाबांनी सांगितलं हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. काय म्हणायचं तर हरामखोर म्हणायचं. काय म्हणायचं? हरामखोर. कारण हरामखोर म्हणण्यामध्ये हा राम हा शब्द येतो महाराज. हरामखोर म्हणण्यामध्ये हा राम येतो. जसं तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तसं तो हा राम बरवा. हो, या पद्धतीनं हरामखोर म्हणत जा. आणि कुणी ऐकत नसलं तर त्यांना म्हणायचं करा आणि मरा. दात खाऊन म्हणायचं काय करायचं ती करा आणि मरा. हो, करान मरामध्ये सुद्धा करा मधला रा आणि मरा मधलं म राम तयार होतो महाराज. म्हणून इतकी सोपी गोष्ट आहे. भांडणातही करा नामस्मरण, चालताना बोलताना उपेक्षेनं अपेक्षेनं प्राप्ती होईल याच्यासाठी रात्रभर सांगत गेलो तरी महाराज हे विषय संपणारा नाही. म्हणून एवढं आहे की माझ्या दृष्टिकोनातून 10 कीर्तन एका अभंगावर होते, ते बी नामसंकीर्तन. कारण कीर्तनाचे बी प्रकार आहेत. हरी कीर्तन आहे, कथा कीर्तन आहे, नामस कीर्तन आहे, हो, रूप कीर्तन आहे, गुण कीर्तन आहे, धर्म कीर्तन आहे. हो, एका कीर्तन करण्याकरता खूप सायास लागतात महाराज. एक कीर्तन पण नामस्मरण करण्याकरता सायास नाही. आता मी जे करतो ते कथा कीर्तन आहे. पण कथा कीर्तन करणं किती अवघड गोष्ट आहे. तर कथा कीर्तन करण्याकरता पाठांतर लागतं महाराज. आणि ते पाठांतर असू नये, ऐन टायमाला आठवावं लागतं आणि लोकाला पाठवावं लागतं आणि पाठवावं लागतं आणि पुन्हा घाटवावं लागतं. हो, आणि पुन्हा गाठवावं लागतं. अवघड गोष्टी आहेत महाराज, फार अवघड आहेत. कथा कीर्तन करणं सोपं आहे का? आणि कथा कीर्तन करणं सोपं असतं तर आळंद देऊन मागवायची काय गरज होती महाराज? सेंटरिंगच्या कामाला इथं लोक जसे मिळते तसे मिळाले असते. पण इतक्या लांबून कशा करता बोलवायचे? त्याचं कारण आहे की कथा कीर्तन करणं अवघड आहे. त्याच्यासाठी साहित्य वापरावं लागतं, त्याच्यासाठी पाहुनिया ग्रंथ करावे. कीर्तन ग्रंथ पाहावे लागतात, पाठांतर असतं, स्वर ज्ञान असतं, पुन्हा अजून त्याला तालज्ञान लागतं, सगळ्या गोष्टी लागतात. लोकाच्या मनावरती राज्य करण्याकरता शब्दाची फेक करावी लागते. त्याच्यात नवरसी भरावी सागरू, करुण रस भरावा लागतो, बिभत्स भरावा लागतो, हास्यरस भरावा लागतो, सगळ्या गोष्टीनं रस भरावं लागते. त्यावेळेस कीर्तन आहे. म्हणून कीर्तन, कथा कीर्तन हे सोपं नाही, पण नामसंकीर्तन हे सोपं आहे. गुण कीर्तन करण्याकरता गुणातीत अवस्था यावी लागते. रूप कीर्तन करण्याकरता देवाच्या रूपाचं अनुभूती यावी लागते. हो, तुझे निडळी कोटी चंद्रप्रकाशे, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. त्या रूपाचं सौंदर्याचं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून रूपाचं त्याला ज्ञान असावं लागतं आणि अनुभूती असावी लागते. रूप कीर्तन, गुण कीर्तन, कथा कीर्तन, धर्म कीर्तन. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखं धर्म कीर्तन केलं. त्याच्यासाठी 1 कल्पापर्यंत सत्य बोलले ज्ञानोबाराय. म्हणून माऊली लिहितात माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. हो, अशा पद्धतीनं महाराज हे कथा कीर्तन, सगळे कीर्तन अवघड आहेत, पण गुण आपलं नामसंकीर्तन हे सोपं आहे. म्हणून माझ्या माऊलीने सांगितलं नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आपला टाइम समाप्त झालेला आहे, वेळ निघून गेलेली आहे. वेळेच्या पुढं कीर्तन आहे. पण काही लोक 4-5 वर्षापूर्वी कीर्तन झालं होतं आणि त्या कीर्तनाची आठवण ठेवून लोक मला मानानं खुणवितात महाराज. काही जे झोपणार आहेत बिचारे ते, कारण प्रसाद खाल्लेला आहे ना. आता जेवढा प्रसाद खाल्ला तेवढे लोक आले नाहीत बरं का कीर्तन. कारण प्रसाद घ्यायला भरपूर येते तर पण कीर्तनाला येत नाहीत बिचारे. आणि इमानदार असते ते नुसता प्रसाद घेऊन जाणारे, इमानी द्वारे ते असते.
जागतात ते फक्त प्रसादासाठी का होईना, परंतु त्याला प्रसाद नाव देतात ते, पण जेवायलाच येतात ते असं जेवून जातात बिचारे, आणि जेवून गेल्यावर शांत झोप लागते म्हणून ते असं. पण ज्यांनी पंक्ती दिलेल्या आहेत त्याच्याकडं काय त्याच्या पोरीचं लग्न नसतं, ज्यांनी पंक्ती दिलेल्या आहेत त्याच्याकडं पैसे उतवालेले नसतात. मग त्यांनी एवढ्या पंक्ती कशासाठी दिलेल्या आहेत याचा विचार करा. तुम्ही जेवल्याच्या नंतर कीर्तनाला यावं म्हणून त्याच्याकरता त्यांनी पंक्ती दिलेल्या असतात. पण आम्ही एवढे हुशार आहेत की पंक्ती एकदा पठाण पंक्ती झाल्या की मग पडलो की पडलोच, यायचं होतं पण कटाळाच आला. कटाळा येऊ दे काय. पण ते आपल्याला फेडावं लागतं महाराज, म्हणून कीर्तनाला तुम्ही यावं म्हणून पंक्ती दिलेल्या आहेत. आता मी आमच्या पांडे सराला, पुन्हा अजून दत्ता महाराजाला, आमच्या मानकरींना, मस्के सरांना मी आता सांगणार आहे की तुम्ही काय करायचं, जा भागवत संपलं की 7 ते 9 कीर्तन करायचं आणि 9ला पंगत बसवायची. मग निदान गावातले लोक पंक्तीच्या का होईना पण आशेनी. आणि माझ्या माता भगिनीला सांगतो मी एवढीच विनंती की घरी टेकूनच द्यायचं नाही त्यांना, तुमच्या हातात आहे, स्वयंपाकच करायचा नाही. हो, आणि तुम्ही निघाले की ते बी निघतेत. कारण मला माहिती आहे की शेळीच्या मागं कोकरू आल्याशिवाय राहतच नसतं, त्याला एकट्याला दम निघत नाही, ते मागं आल्याशिवाय राहत नाही, कीर्तन ऐकल्याशिवाय सोडणारच नाही ते. म्हणून अशा पद्धतीनं फक्त 7 ते 9, कारण 95% कीर्तन महाराष्ट्रातले 7 ते 9 झालेले आहेत. 8 ते 10 हे 8 ते 10 तर असं आहे की धड 9 ते 11 बी नाही, धड 7 ते 9 बी नाही, मधलंच आहे महाराज हे कीर्तन. त्याच्यामुळं असा आता बदल करा. आणि बघा तुम्ही ह्या पटांगणात तुम्हाला बसायला जागा राहणार नाही, पुढच्या वर्षापासून बदल करा. बघा तुम्ही ह्या पटांगणात तुम्हाला बसायला जागा राहणार नाही. हो, पंक्तीवाल्याला थोडा खर्च लागेल, पण पंक्तीवाल्याला 1 जणांनी करण्याच्या ऐवजी 4 जण टाकायचे त्याच्यात आणि आशाने मिळून पंगत करायची. त्या पंक्तीमुळं का होईना, परंतु पंक्ती पठाण का होईना पण कीर्तनाला येतीलच म्हणा. मोठा लहानातला लहान तुम्ही भागवत ऐकला आहे. ध्रुवबाळ 2 वर्षाचा होता, बापाच्या मांडीवर बसायला गेलेला. हो, 2 वर्षाच्या लेकरानं जप केला महाराज, आणि 2 वर्षाच्या लेकराला मांडीवर बसायला गेलेलं लेकरू किती मोठं असतं काय. 5 वर्षाचं उपमन्यू 1.5-2 वर्षाचा होता महाराज, आणि त्या उपमन्यूनं नामस्मरण केलं आणि त्याला क्षीरसागर दिला देवानं. बापय अखिल कोटी ब्रह्मांड नाही, क्षीरसागर दिला. ते क्षीरसागर म्हणजे आमच्या बीडचा क्षीरसागर नाही दिला, क्षीराचा सागर उपमन्या असा क्षीर समुद्र दिला महाराज, क्षीरसागर दिला दुधासाठी. कारण माय पाणी मीठ कालून देत होती, आणि शेजारच्या घरी त्यांनी खरं दूध प्याल्याच्या नंतर आई मला तू चुकवतेस ग. तिने सांगितलं मी गरीब आहे बाबा, माझ्याच्याने नाही तुला दूध मिळत, मग मला कोण दूध देईन. मग ही आई देणार नाही तर ती आई देईल. भगवान परमात्मा आई आहे महाराज, आणि त्या आईकडं मागितलं त्यावेळी क्षीर समुद्र दिला. बापाच्या मांडीवर बसायला गेलेला ध्रुव बाळ, त्याला महाराज बापाची मांडी मिळेल, नुसत्या बापाची नाही. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, बाप माझा दीनानाथ, बाट भक्ताची पाहत. म्हणून लहान मुलाला मोठ्यातल्या मोठ्याला, अरे शर्पांजरी पडलेल्या भीष्माला सुद्धा नामस्मरणानच. म्हणून त्या भीष्माचार्यानं विष्णू सहस्त्रनाम धर्मराजाला युधिष्ठिराला सांगितलं महाराज. म्हणून गोड सर्व भावे भावे संसारा, लगे भावे
सर्व सर्व भावे न लगे आंघोळी हो न लगे आंघोळी तोंड धुवावे. धुवावे. महाराज किती सुंदर प्रमाण दिलं. अरे बाकीचे साधनं करायला आंघोळ करावं लागते हा? का नाही आंघोळ करावं? सत्यनारायणाची पूजा बिना आंघोळीची जमते का? हा? सत्यनारायणाची पूजा बिना आंघोळीची जमत नाही. अरे तुम्ही बिना आंघोळीचं बसलं तर बायको सुद्धा जेवायला वाढत नाही. ती म्हणती एवढे मोठे घोडमे झाला तर बघा की आंघोळ करा ना. आणि ती मगाशी मी सांगितलं तसं आरतुर बोलण्याची पद्धत आहे महाराज. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि ती बाई नवऱ्याला म्हणायची बाबन्या बाबाला पाणी दे, बाबन्या बाबाला गंध दे. आता हे मला बाबण्याचा गंधच लागा ना. हे बाबन्या कोण असं? कारण माझ्यापेक्षा दीडीनं गडी मोठा होता, त्याच्यामुळे माझी टापच नाही त्याला बाबन्या कोण आहे विचारायची. महाराज रात्रभर ह्या अंगावर त्या अंगावर नुसता मी तळमळत राहिलो. फक्त एकच जिज्ञासा, अथा तो बाबन्या जिज्ञासा. एकच जिज्ञासा होती की बाबन्या कोण असं. आणि सकाळी पारी गेला ना महाराज तो दूध आणायला बाबन्या, आणि मग त्याची जागा रिकामी झाल्यावर मी त्या ताईला विचारलं, ताई हो बाबन्या कोण आहे? हे ती म्हणली तुम्हाला माहित नाही का? तर मी म्हणलं त्याची काय पत्रिका छापली का किंवा कुणाचा कोण आहे म्हणून सांगायला? मला काय माहिती म्हणलं. अहो ती म्हणली माझा मिस्टर आहे ना. माझे मिस्टर पण म्हणली नाही मास्टर, माझा मिस्टर आहे ना. मी म्हणलं तुम्ही त्याला आरोतुरो बोलून नावानेच हाक मारता. त्याचं कारण आहे म्हणली महाराज. मी म्हणलं काय कारण आहे? हे ती म्हणली माझं कॉलेजमध्ये प्रेम झालं. मी म्हणलं हो दिन तुझं झालं असेल, माझा काय संबंध आहे त्याच्याशी? ती म्हणली माझं कॉलेजमध्ये प्रेम झालं म्हणून तो 8 वर्षांनी माझ्यापेक्षा लहान आहे म्हणून त्याला मी बाबन्या म्हणते. उंच टाचाची घेऊन हान म्हणलं, बाकी दुसरं काहीच नाही. आता पद्धत आहे महाराज ती असं. हो काही नाही काही नाही काही नाही. बायको सुद्धा बिना आंघोळीचं बिना तोंड धुतल्याचं ताट वाढीत नाही महाराज. हो नामस्मरण कशाचं? पण नामस्मरणाला तुम्ही आंघोळ केली काय नाही केली काय तरी नामस्मरण चालतं महाराज. हो इतक्या सोप्या गोष्टी आहेत राजा. हो हो काय सांगावं? आंघोळ करा नाही करा, तोंड धुवा नाही धुवा, हो तरी नामस्मरण चालतं. इतकं सोपं आहे. आता आमच्या माता भगिनी काही काही व्रत करतात त्यांच्या वाट्याला आलेले आहेत, आपल्या वाट्याला नाही. त्यांच्या वाट्याला म्हणजे हरित तालिकेचं व्रत आहे त्याच करतात. हो वाळूचा महादेव करतात. हो खरा महादेव असताना हो वाळूचा महादेव करायचा, त्याला पुन्हा धोत्र्याची फुलं व्हायची, पुन्हा अजून त्याला बेल व्हायचा. हो त्याला मक्याचे फुलं व्हायचे. मक्याचे म्हणजे मकरंद अनुस्पुरीचे नाही, मक्याचे म्हणजे मकाचे. हो कंस व्हायचे. हे सगळी त्याची पूजा करायची आणि पुन्हा मोडून टाकायचा तो महादेव आहे का नाही? अशी पूजा करायची. त्यांचाच अधिकार आहे, आपला नाही. त्यांनी महादेवाची पूजा केल्यावर आपण पार्वतीची करायला पाहिजे का नाही? नाही आपण नाही. संक्रांतीच्या टाइमला त्या 5 गाडगे घेतात नवऱ्याच्या नावाचे, त्यांच्याकडंच आहे ते. 5 गाडगे म्हणजे पंचमहाभूताचा देह असतो, देहाला गाडगं म्हणलेलं आहे. सर्वा घटी राम देहादेही एक, म्हणून तर मेल्यावर गाडगं फोडते. तर गाडग्याचा संबंध आहे आपला, म्हणून ते 5 गाडगे घेतात महाराज. हो आणि त्याच्यात रानमेवा टाकतात, ऊसाच्या चिवट्या, मालकातून तिच्यात गोडी राहावी म्हणून. हो बोराच्या आटुळ्या आंबट होऊ नयेत मालक म्हणून. हरभऱ्याचे घाटे घाट्यात कंपनी येऊ नये म्हणून. पुन्हा गाजर रताळ्याच्या नावाचे. आता ते रताळ्याच नसतो तर काय असतो, त्या रताळ्याच्या नावाचे गाजर टाकायचे मधी. हो लिंब आपलं हुरडा, गव्हाच्या वंब्या आणि रानमेवा टाकून देवाला व्हायचं आणि ह्या गोबाड्या गाडग्याला आयुष्य मागायचं महाराज. हे गोबाड्याच गाडगं नाही तर काय आहे महाराज. अशी गोष्ट आहे. त्या संक्रांतीचा वानवासा त्यांच्याकडंच आलेला आहे. हो नागपंचमीला हो भावासाठी उपवास करणार, हो रक्षाबंधनाला भावासाठी उपवास करणार, त्याला ओवाळणार. अशा पद्धतीनं त्यांच्या वाट्याला आलेले सण त्यांचेच आहेत. हो पण त्यांचे सण आपण करू शकत नाहीत. त्या जर समजा पुन्हा हो 6-6 महिन्याला महाराज केवायसी करतात त्या. कारण संक्रांतीला एकदा झाल्यावर पुन्हा वड सावित्रीला पुन्हा केवायसी करायची, रिन्यू करायचं कार्ड असं आहे ते. हो अपडेट राहिलं पाहिजे, असं अपडेट कार्ड राहिलं पाहिजे. म्हणून पुन्हा वडाकडे जाणार, हो दोरा गुंडाळणार, त्याला वचनात बांधून घेणार. हो खारीक वाटी सुपारी त्याच्या पुढे ठेवणार. हो पुन्हा एक आंबा ठेवणार आणि डोळे झाकून प्रार्थना करणार, वडा पाव.
तुम्हाला वाटलं काय वडापाव मागते? वडापाव नाही हो, ती वडाला पावन होण्याची प्रार्थना करते बिचारी. मग तिनं वडाकडे गेल्यावर आपण येड्या बाबळीकडे तरी जायला पाहिजे का नाही? पण तसं नाही. त्यांचे सण आपल्या वाट्याला काही सण आलेले आहेत महाराज. हो, आपल्या वाट्याला फक्त शिमग्याच्या महिन्यातलाच बॉम्बलायचा सण आहे तेवढा. बॉम्बला कव्हार बी हो, काही पंचायत नाही. ह्या ग्रामपंचायतच्या गटारामध्ये पडणं माझा जन्मसिद्ध हक्क आहे. पड पातळ हागंदरीला पड, माझं काहीच म्हणणं नाही. म्हणून ते तिथं तेवढा सण आपल्या वाट्याला आलेला आहे. आणि थोडाफार अर्धवट काही का असाना पण पोळ्याचा एक सण आलेला हो. एक बाई बिचारी हो जन्मभर कधी हो नवऱ्याला गोड बोलायची नाही, पण एके दिवशी तिनं नवऱ्याला आंघोळ घातली, साबणा लावू धुतला हो, पुन्हा अजून त्याला आरती ओवाळली, तोंडात घास घातला. त्याच्या शेजारणीनं विचारलं, इतकी का म्हणून गोड बोलायला लागली ग? ती म्हणली, असतो बाई एखाद्या वेळेस वर्षाकाठी मुक्या प्राण्याचा सण पोळा होता हो त्या दिवशी. अशी गोष्ट आहे महाराज हो. म्हणून काही वाट्याला काही सण आलेले आहेत, पण नामस्मरण हे सण आणि उत्सव असा आहे की दोघालाही चालतो. स्त्रीला चालतो आणि पुरुषालाही चालतो. याच्यापेक्षा मधलं जे असतं टाळ्या वाजविणार त्याला पण चालतो. फक्त ते जरा टोल नाक्यावर नुसत्या टाळ्या वाजवित असं पण त्यांनी नामस्मरण घ्यायला पाहिजे. त्यांनी नामस्मरण घेतलं तर महापाप राशी त्याची झाली होळी आणि वाजविता टाळी राम नामे महाराज हो. तृतीय पुरुषाला आमच्या साधू संतांनी त्याचेही प्रमाण दिलेत महाराज. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू आणि भजनी आवेदू हरीचे पाय. महाराज कानोपात्रा खोदू, खालच्या लेवलची असलेली कानोपात्रा, पण तिला नामस्मरणानं एवढं मोठेपण प्राप्त झालं की पांडुरंगाच्या दर्शनाला नंतर पण अगोदर कानोपात्रेचं दर्शन आहे महाराज हो. धन्य कानोपात्रा झाली भाग्याची. आणि जगाच्या पाठीवर कोणत्याच संप्रदायानं उद्धार केला नाही, म्हणून आमच्याकडं तिला सुद्धा चालतं. आणि कानोपात्रा खोदू, खोदू शब्दाचा अर्थ तृतीय लिंगी हिजडा, त्याला खोदू म्हणतात. आणि तो सुद्धा चालतो. द्रौपदीचा भाऊ शिखंडी नामस्मरणानं तरला. याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, ज्या अर्जुनाला गीता सांगितली त्या अर्जुनाला अज्ञातवासामध्ये तृतीय पंथ्याचं रूप घ्यावं लागलं महाराज. विराटाच्या घरी त्या अर्जुनाचा तृतीय पंथ्याच्या अवस्थेमध्ये सुद्धा उद्धार झाला महाराज. अजून कितीतरी आहेत, पण पुराणामध्ये कशाला कुणाची नावं सांगत बसू. असे तृतीय पंथ्याला सुद्धा स्त्रिया पुरुष लहान मुलं म्हातारे सगळ्याला नामस्मरण करता येतं. कसं बी करता येतं, कुठं बी करता येतं. घरात करता येतं, रानात करता येतं, दारात करता येतं, शेतात करता येतं, कधी बी कुठं बी करता येतं. कधी बी करता येतं. रात्री करता येतं, दिवसा करता येतं, सकाळी करता येतं, दुपारी करता येतं, कोणत्याही काळामध्ये. म्हणून काळ वेळ नाम उच्चारिता नाही. पावसाळ्यात करता येतं, हिवाळ्यात करता येतं, उन्हाळ्यात करता येतं. आणि तिन्ही ऋतू एकत्रित आले तरी बी करता येतं. तुम्ही म्हणताल महाराज तिन्ही ऋतू कसे काय येते एकत्रित? हा, यावर्षी आले ना महाराज. आत्ता मागं पाऊस पडला तर त्यावेळेस धो पाऊस पडला. त्या टाइमला पावसाळा आपलं उन्हाळा असताना सुद्धा पडला का नाही? मग उन्हाळ्यात पाऊस पडला आणि संध्याकाळच्याला थंडी वाजली. मग हिवाळा उन्हाळा आणि पावसाळा एकत्रित आले. मला म्हणले एक जणांनी सांगितलं, म्हणले महाराज हे विपरीतच झालं राव, तिन्ही बी ऋतू एकत्रित आले. म्या म्हणलं तीन एक विचाराचे नसताना सुद्धा तिघ येऊन जर समजा युती करून सरकार करते, हिवाळा पावसाळा उन्हाळा एकत्रित आले तर काय बिघडलं? ह्यांची बी युती झालेली आहे महाराज. आणि त्यांची युती झाल्यामुळं वज वाटुळं, ह्यांची युती झाल्यामुळं शेतकऱ्याचं वज वाटुळं. अशी गोष्ट आहे महाराज. खऱ्या अर्थानं पाहिजे